ग्रुप आहे, त्या ग्रुपमध्ये मी जॉईन झाले. मग तसं सुरू झालं. मग आम्ही आमचा सगळा ग्रुप मिळून आम्ही खूप एकांकिका केल्या. घरनं पूर्ण विरोध. घरच्यांना आवडायचंच नाही हे एकांकिका, की हे काय काहीतरी 4 मुलं गोळा करायची आणि हे असलं करायचं. त्यांना आवडायचं नाही. कारण शेवटी मी ज्या भागातनं आले त्या लोकांना त्याचं म्हणजे माझ्या वडिलांनी ते ज्या याच्यातनं आले त्यांना इतकं त्याचं हे नाही. आता तुला माहितीच असेल. तर त्यांना अजिबात आवडायचं आणि मी रडायचे. मला हे करू द्या, हे वाईट नाही असं व्हायचं. माझं खूप त्रास व्हायचा. तर एक दिवशी अशीच पीप बघत होते आणि अचानक मला फोन आला कुमार सरांचा, की असं म्हणजे मी असंच ऑडिशन पाठवलं होतं एका ठिकाणी. तर मग की तुझं सिलेक्शन होतं आहे, की तुझं आवडली आहे आम्हाला आणि त्यांना जे पात्र हवं होतं तसं होतं माझ्यामध्ये. त्याच्यामुळे त्यांना ते बसलं त्याच्यामध्ये. आणि मग तिथून पुढचा प्रवास सुरू झाला. मग इकडे येणं, मग ती पण आहे खूप मोठी स्टोरी आहे, सांगेल मी कधीतरी. घरच्यांनी म्हणजे एका सगळ्या गोष्टीला विरोध पाठवलं नाही, काहीतरी जुगाड करून म्हणजे केलं मी. खोटं म्हणजे मी म्हणजे असं म्हणतात ना, चांगल्या कामासाठी खोटं बोललं तरी काही इतकं हे नाही. तर मला माहीत होतं मी प्रामाणिकपणे सगळं करते. चुका काही केल्या नाही मी. पण प्रामाणिकपणे करत आले सगळ्या गोष्टी. तसं केलं सुरू आणि मग झालं हे आता म्हणून त्याचं मला अजूनही म्हणजे कधी-कधी असं डोळ्यात पाणी येते, की यार आपण केलं हे. आता घरचे सगळे एक्सेप्ट आहे. आता घरच्यांना सगळ्यांना छान वाटतंय, की यार आज ते म्हणतात, की आम्ही चुकलो तुझ्या बाबतीत निर्णय घ्यायचा असं पण होतं. पण मला असं काही वाटत नाही. पण छान वाटतंय लोकं आज मला ओळखतात. तिकडे पण माझ्या आई-वडिलांना मी रडता-रडता एक दिवशी एकांकिका करून आले आणि तिकडे मला माझ्या वडिलांना मी बोलले रडत-रडत, की एक दिवस असं येईल ना, माझ्या नावाने लोकं तुम्हाला ओळखत असतील आणि मी खूप रडले. आणि तो दिवस आज आला तर मला छान वाटतंय म्हणजे मस्त वाटतंय. पण जेव्हा तुझं सिलेक्शन झालं आणि तुला आता मुंबईला राहायला यायचंय, हे जेव्हा घरच्यांना तेव्हा तू तिला एनी हाऊ कन्व्हिन्स करावं की ते खोटं बोलून चालणार नाही केलं मग आहे सांगेल. असं आहे बरंच काय काय. आत्तापर्यंत तर एवढंच ठीक आहे. आणि मग आले इकडे आणि मला अंजी करायला इतकं अवघड नाही गेलं कारण मी